तर चला आमच्याकडे ना 2-3 दिवस झाला पाऊस तर आला होता. पण त्या पावसाने इतकं गरमी जास्त वाढली आहे ना, तर अजूनच बरं का. म्हणूनच म्हटली चला आपण काहीतरी थंड-थंड बनवून खाऊया आणि मुलांनासुद्धा खाऊ घालूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित असं आता उकळी 2 उकळी त्याची काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हे कस्टर्ड पावडर. तर 2 चमचे मी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आणि ते व्यवस्थित मिक्स करून ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं दुधामध्ये आणि थोडंफार अधूनमधून त्याला ढवळत राहायचं म्हणजे हलवत राहायचं आणि ते आपोआप थोडंसं दाटसर अशी कन्सिस्टन्सी त्या दुधाला येते. कारण आपण त्याच्यामध्ये आत्ता टाकलेलं आहे कस्टर्ड पावडर. त्यानंतर ना आता ह्या खरबूजचं काय घेतलंय काय करणार आहे तर असा प्रश्न आला असेल तुम्हाला तर हो सांगतेच तुम्हाला. तर सगळ्यात आधी ना ह्यातले खरबुजाच्या बिया काढून घ्यायचे आणि त्याला पूर्ण असं प्लेन करून घ्यायचा. आतला जो खरबूजचा पल्प आहे ना, तर तो सुद्धा काढून साईडला करायचा आणि असा त्याला मस्तपैकी आतून मोकळा-मोकळा करायचा अगदी मटक्या टाईप. तर मग थोडंसं पल्प मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, ज्यूस करून घ्यायचं आणि थोडंसं ठेवायचं. आता हे बघा इकडे ते करेपर्यंत असं काय ह्याची दाटसरपणा या दुधाला आलेलं होतं. तर आता हे रेडी झालेलं आहे परफेक्ट असं. त्यानंतर मी विसरली सांगायचं, की याच्यामध्ये मी थोडीशी अशी साखरसुद्धा टाकलेली आहे बरं का. तुम्ही चवीनुसार नाही, पण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्यानंतरनं जे आपण खरबूजचं पल्प होतं ते घातलं आणि ज्यूस पण होतं ना मिक्सरमध्ये केलेलं, तर ते सुद्धा टाकलं आणि त्याच्यामध्ये टाकलेले आहे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. ते आता ऑप्शनल आहे टाकायचं किंवा नाही टाकायचं ते तुमच्यावरती. त्यानंतरनं मस्त या खरबुजाच्या मटक्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला फुल पॅक. त्यानंतरनं वरून परत मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले आणि पण ह्यावर आता काय बंद करायचा असा प्रश्न होता. मग तुम्ही ना ह्याच्यावरचं जे टोपण आहे ना, तर वरचा भाग तो टाकू नका बरं का. तर मी हॅपीला खायला दिलं होतं आणि त्याने असं काही त्याचे तुकडे करून दिलेले होते. तर त्यासाठीच म्हणते तुम्ही ते जपून ठेवा आणि ह्याच्यावरती आपल्याला शेवटी बंद करायला येतं. आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी चला म्हटली आता हे वाटी बंद करूया. परफेक्ट असं झालेलं होतं ही वाटीसुद्धा त्याच्यावरती झाकण्यासाठी. आता ह्याला मस्तपैकी रात्रभर आपण फ्रीजमध्ये आराम करण्यासाठी ठेवून घेऊयात आणि हे राहिलेलं होतं ना मिश्रण तर ते सुद्धा मी एका ग्लासमध्ये भरून ठेवलं आणि मस्तपैकी माझ्याकडे तर कसलंच आणि कुठलंच फॉईल पेपर नव्हतं. मग माझ्याकडे जुगाड तर आहे ना फॉईल पेपर नसेल तर मग मी काय केलं हे कॅरीबॅग लावली आणि वरून असं रबर पॅक केली बरं का आणि हे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून टाकली. मग सकाळी बघा असं घट्टसर झालेलं होतं. हे कट होत नव्हतं. कसं याला थोडंफार वाटीमध्ये काढून घेतली दाखवण्यासाठी आणि खूपच छान थोडंफार टेस्ट केलं तर अजून खावंसं वाटत होतं बरं का. तर बाहेरचं कशाला पाहिजे आपल्याला आईस्क्रीम एवढं छान घरामध्ये बनवता येत असेल तर अगदी तेही कमी साहित्यामध्ये. आता हे खरबूज कट केल्यानंतर सुद्धा एवढं सुंदर दिसायला तर दिसत होतं पण टेस्टला सुद्धा एवढं भारी लागलेलं होतं ना. तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करायला मात्र विसरू नका बरं का. तर चला आवडल्यास लाईक करा. भेटूयात मग बाय.